घोडबंदर वासियांचा संताप वाढला। सातत्याच्या वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले। शहापूर सापगाव रस्ता खड्ड्यांमुळे वाहतूक अस्तव्यस्त झाल्याने नागरिक संतप्त। मुंब्र्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 25,000ची लाच घेताना अटक। दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली होती लाच। भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी वडपे ते खारेगाव रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा थेट आरोप माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मुलाच्या कंपनीवर करत जिल्हा नियोजन समितीत संताप व्यक्त केला। नवी मुंबईचे नवे विमानतळ सज्ज, वाहतूक यंत्रणा मात्र जुनीच। जिल्हा नियोजन समितीत बैठकीत मनुष्यबळ वाढवण्यासाठी चर्चा। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित। कल्याण स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ठाणे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना भेट। टप्पावाढ आणि नवीन अनुदानासाठी त्वरित आदेश देण्याची मागणी। डोंबिवलीतील तरुणाने प्रेम प्रकरणात अपयश आल्याने 11व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला। भिवंडी आणि वसई तालुक्यातील खारबाव इथे 58.5 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ग्रोथ सेंटर उभारले जाणार। अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।